माननीय अध्यक्ष महोदय, जो अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्र्यांनी सादर केला त्याच्याबद्दल मी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो। कारण हा अर्थसंकल्प अतुल्य महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्र हे स्वप्न उराशी बाळगून मांडलेला अर्थसंकल्प आहे। 5 ट्रिलियन डॉलरच्या व्यवस्थेकडे नेणारा अर्थसंकल्प म्हणून याचं वर्णन करण्यात आलेलं आहे। जयंतराव पाटलांनी अर्थमंत्री म्हणून बरेच वर्ष अर्थसंकल्प सादर केले। त्यांनी डिटेल्समध्ये सगळ्या तरतुदींच्या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये चर्चा केली। मी सुद्धा 1 वर्ष अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे मी काय आता त्याच्यामध्ये सगळ्या तरतुदींच्या संदर्भात जाणार नाही। मी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडणार आहे। सरकारने दिलेला बळीराजाचा सन्मान आणि समृद्धी, महिलांचं सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, तिसरी मुंबई, युवा शक्ती आणि रोजगार या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे। अध्यक्ष महोदय, मी या सभागृहामध्ये जो अर्थसंकल्प मांडला गेला त्याच्यामध्ये बळीराजाचा सन्मान या नावाखाली एक कर्जमाफीची घोषणा आपण या ठिकाणी केलेली आहे। 2 लाखापर्यंतचं जे कर्ज माफ करायचं आहे 30 सप्टेंबर 25 पर्यंत, आणि जे वेळेवर भरतील त्यांना 50,000चं प्रोत्साहन आपण त्या ठिकाणी दिलं। मला आपल्या एक बाब लक्षामध्ये आणून द्यायची आहे की शेतकरी ज्या वेळेला पीक कर्ज घेतो त्यावेळेला त्या पीक कर्जाचं बँकेकडं परतफेड जी करण्याची तारीख आहे मार्चच्या आसपास। मार्च महिन्यापर्यंत पीक कर्ज आपण माफ केलं नाही तर सप्टेंबरपर्यंत कदाचित त्याच्यामध्ये आणखीन वाढ होऊ शकते, शेतकरी थकबाकीदार होऊ शकतो, बँकांची वसुली कमी होऊ शकते। याचा विचार मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही। आता पात्र शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली, परंतु त्याचे जे निकष आहेत ते अद्यापपर्यंत सरकारने जाहीर केलेले नाही। आणि समजा ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, पीक कर्ज, म्हणजे याच्यामध्ये अल्पमुदत कर्जाचा समावेश नाहीच, आपण फक्त पीक कर्जाच्या संदर्भातच या ठिकाणी बोललो आहोत। 2 लाखाच्या पेक्षा जास्त जर कर्ज असेल, आपण काय मुद्दल आणि व्याज अशी रक्कम गृहीत धरणार किंवा केवळ मुद्दाम म्हणजे मुद्दलाचीच रक्कम गृहीत धरणार, याच्याबद्दल स्पष्टता येण्याची जास्त आवश्यकता आहे। ज्यांनी 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, 2 लाख भरले, तर उरलेल्या कर्जाचं काय होणार? कमीत कमी त्याला नवीन पीक कर्ज उपलब्ध झालं पाहिजे, नाहीतर मग याच्यामध्ये 30/9/25 नंतर पात्र कर्जमाफीची रक्कम मिळेपर्यंत होणाऱ्या व्याजाचा उल्लेख या ठिकाणी केलेला नाही। आणि हे न केल्यामुळं याचा सगळा भार हा गावातल्या आपल्या ज्या विविध कार्यकारी सोसायटी आहेत त्यांच्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय स्पष्ट अशी तरतूद किंवा स्पष्ट अशी भूमिका सरकारने या अभिभाषणाच्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी दिली पाहिजे। महिलांच्या सक्षमीकरणाच्या संदर्भात, तिसरी मुंबई उभी करण्याच्या संदर्भात आणि युवा शक्तीला रोजगार देण्याच्या संदर्भात आपण भूमिका या ठिकाणी मांडली। आज मला
मुद्दाम ही गोष्ट रेकॉर्डवर सांगितली पाहिजे की आपण जे गडचिरोलीला मायनिंगचं काम आणि स्टील कंपन्यांचं काम जे सुरू केलेलं आहे त्याची परवानगी खूप आधी दिली गेली होती, परंतु मध्ये हे काम बंद पडलं होतं. ज्या वेळेला आता लॉईडचे लोक मी राज्याचा गृहमंत्री असताना मला भेटले, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा हे काम सुरू करायला विरोध होता, पण त्यावेळेला आपण त्यांना मायनिंग सुरू करायला परवानगी दिली आणि त्याच्यामध्ये आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अधिकाधिक लक्ष घालून अधिक गुंतवणूक गडचिरोलीमध्ये कशी येईल आणि अधिक लोकांना रोजगार कसा मिळेल या गोष्टीच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे. आरोग्य आणि शिक्षण विभागामध्ये मी डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु आज आपण ज्या योजना जाहीर केल्यात की खाजगी हॉस्पिटलला याच्यामध्ये एम्पॅनलमेंट करून त्यांच्याकडून या सुविधा घ्यायच्या आणि त्याची भरपाई ही राज्य सरकारने करायची, तर त्याच्यामध्ये सुद्धा माझी अशी सरकारला विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टी करताना आत्ताचं जे आमचं पायाभूत सुविधांचं आरोग्याच्या संदर्भातलं स्ट्रक्चर आहे किंवा तिथं आवश्यक असणारे डॉक्टर्स आहेत, मग ते तालुका पातळीपर्यंत गाव पातळीपर्यंत याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. या सगळ्या सर्व्हिसेस द्यायला आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर डॉक्टर्स पण घेतो, कर्मचारी पण घेतो आणि त्याच्यामुळं एक सुदृढ आरोग्य व्यवस्था आपल्याला निर्माण करण्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचणी येतात. त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. बाकी आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. सौर ऊर्जेच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी मगाशी प्रश्नोत्तराच्या तासाला आपली भूमिका या ठिकाणी मांडली. ही चांगली योजना आहे, मी त्याचं अभिनंदन करतो, परंतु या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता आपण ज्या वेळेला गुंतवणुकीचा विचार करतो तर प्लीज आपसापसात बोलू नका, बसा ना जरा प्लीज. शेतकऱ्याला पुढे घेऊन जाण्याच्या संदर्भातली आपली जी भूमिका आहे त्याचं उत्पन्न 2047 सालापर्यंत किती वाढवणार वगैरे जयंतरावांनी सांगितलं, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. पण याच्यामध्ये एक स्ट्रक्चरल प्रॉब्लेम जो आहे की जमिनीचं क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे, धारण केलेलं क्षेत्र, आणि हे कमी क्षेत्र होत असल्यामुळं यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती करणं जवळजवळ आता आजच्या तारखेला अवघड झालेलं आहे. सिंचनाचा अनुशेष हा मुद्दा सातत्यानं सभागृहामध्ये चर्चेला येतो आणि आज जी गुंतवणूक राज्यामध्ये आणण्याच्या संदर्भामध्ये आपली जी चर्चा आहे, ही गुंतवणूक जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची जी आहे ही फक्त शहरांमध्येच येते. जोपर्यंत आम्ही ही गुंतवणूक ग्रामीण भागापर्यंत घेऊन जाणार नाही तोपर्यंत जो राज्याचा सर्वांगीण विकास ही संकल्पना त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाही. आणि आपण असं पाहतो की सेवा क्षेत्रावर आपण जास्तीत जास्त भर दिलेला आहे आणि सेवा क्षेत्रावर भर दिला, मात्र त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भामध्ये आपल्याला जास्त संधी मिळाली पाहिजे. अर्धकुशल आणि ग्रामीण युवकांसाठी रोजगाराची कमतरता ही एक चिंतेची मोठी गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमध्ये 25-26च्या सामाजिक क्षेत्र, शिक्षण आणि आरोग्य, शिक्षणामध्ये
गुणवत्तेचा अभाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, गळती वाढत चाललेली आहे विद्यार्थ्यांची, आणि आज त्याचा परिणाम जरी आपण शाळा सुरू केल्या, सुविधा दिल्या, तरी जर जयंतरावांनी सांगितल्याप्रमाणे 7वीतल्या मुलाला जर दुसरीतलं वाचता येत असेल तर मग ही मोठी चिंतेची गोष्ट आहे. आरोग्यामध्ये जलजन्य आजारांचा उद्रेक होतोय, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता कमी आहे, पाण्याचं प्रदूषण वाढत चाललेलं आहे, माता मृत्यूचं प्रमाण जरी कमी होत असलं तरी ते अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये हे प्रमाण कमी आहे. आणि म्हणून माझा याच्यामध्ये आपण जाहिरातीच्या माध्यमातून आपण काय करायचं, काय करतोय ते आपण सांगत असतो, परंतु या गोष्टीकडं आरोग्यमंत्र्यांनी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये पुढं जाणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मी या निमित्तानं एक स्टील हब जे आपण गडचिरोलीला उभं करतोय त्याच्यामध्ये 2.62 लाख कोटींची गुंतवणूक करून 70,000 रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवलेलं आहे. आता गडचिरोलीला हे करणं आवश्यकच होतं, अधिक त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. परंतु आज अनेक जिल्हे, अनेक तालुके मागासलेले आहेत. त्या जिल्ह्यांना आणि त्या तालुक्यांना त्यांच्या मागासलेपणामधून बाहेर काढून त्यांना आपण मदत करण्याची आवश्यकता आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीच्या बद्दल कर्जाचा आकडा 11 लाख कोटीपर्यंत गेलेला आहे. आता ह्या 11 लाख कोटीमध्ये 70,000 कोटी रुपये जवळपास व्याजापोटीच त्या ठिकाणी जात आहेत. आज महसुली तूट जरी 40,000 कोटीची जरी दाखवली असली तरी वित्तीय तूट मात्र ही 1,50,491 कोटीच्या आसपास जाऊन पोचेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. मी जे आदिवासी बहुल जिल्हे आहेत त्या आदिवासींच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी इथं मांडू इच्छितो की प्रत्यक्षामध्ये आदिवासी भागामध्ये असणारं कुपोषण आणि निधीचा वापर आणि शिक्षणाच्या बाबतीत आपण यशस्वी होताना प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी दिसत नाही. मग हे कुपोषण रद्द करण्यासाठी काही स्पेसिफिक योजना आपल्याकडे आहेत का? त्याची अंमलबजावणी आपण कशी करणार आहे? आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्या राज्यघटनेने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे जे देशामध्ये किंवा राज्यामध्ये सामाजिक न्याय आणि आदिवासी कल्याण विभागाला राज्याच्या एकूण बजेटमध्ये आदिवासींच्या लोकसंख्येच्या टक्क्यापर्यंत साधारणतः 9%, 10% जातं, तर तेवढी तरतूद केली पाहिजे. परंतु ही तरतूद सगळ्याच योजनांच्या मध्ये, ठक्कर बाप्पा असेल, अमृत आहार योजना असेल, याच्यामध्ये खाली आली पाहिजे. आता ही अमृत आहारची योजना 24-25 मध्ये 205 कोटी रुपये होते. 25-26 पर्यंत ही योजना 62 कोटीपर्यंत खाली या ठिकाणी आलेली आहे. आणि ठक्कर बाप्पामध्ये सुद्धा 24-25 ला 374 कोटी रुपये खर्च झाला होता. मात्र 25-26च्या बजेटमध्ये, मागच्या बजेटमध्ये आत्ता चालू असलेल्या आत्तापर्यंत फक्त 12 कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे. 9 महिने संपून सुद्धा या वर्षाचे फायनान्शियल इयरचे आज हा
खर्च होताना दिसत नाही. कशाची आपण वाट पाहतो मला माहिती नाही, परंतु आदिवासी विभागाच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या 299 योजनांसाठी प्रस्तावित निधी 21,495 कोटी रुपये असला तरी डिसेंबर अखेर फक्त 43% खर्च होऊ शकलेला आहे. आणि हा आदिवासी विभागावर एक प्रकारचा अन्याय त्या ठिकाणी आहे. जे मी जनरलमध्ये मांडलं त्या आदिवासी भागामध्ये आरोग्य सुविधांची सुद्धा वानवा आहे. शिक्षणातलं मागासलेपण दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि अपुरा विकास निधी आणि अंमलबजावणीतल्या त्रुटी हा आपण जसं बजेट करताना खरं तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढून, कारण शेवटी दरडोई उत्पन्न काढताना प्रगत जिल्ह्यांचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जास्त असू शकतो, पण आता जिल्ह्यांचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढून चालणार नाही. तर आता तालुक्याचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढला पाहिजे. आणि बजेट करताना बजेटचं रिलेशन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सशी लावलं पाहिजे. तरच अगदी प्रगत जिल्हे जरी असले तर तिथे एखादा तालुका असा असतो की त्याच्यामध्ये, आता समजा आमचा पुणे जिल्हा घ्या, पुणे जिल्ह्यामध्ये खेड, मावळ, आंबेगाव, जुन्नर हे आदिवासी बहुल आणि डोंगरी विभागामध्ये येणारे रस्ते, डोंगर कपाऱ्याला राहणारा आदिवासी त्या ठिकाणी राहतो. आज जलजीवनच्या माध्यमातून योजना झाल्यात, पण अर्धवट आहेत. विजेची समस्या आदिवासी भागात आहेत. शाळेतले शिक्षक तिथं राहत नाहीत, ग्रामसेवक तिथं राहत नाहीत. आणि या सगळ्या ज्या अडचणी आहेत, या अडचणी जर आपल्याला दूर करायच्या असतील तर निधी देणं आणि तो वेळेवर खर्च होतो की नाही हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आज ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपली राज्याची गुंतवणूक किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण जे आणतोय ती सगळी शहरांमध्ये येते. त्याचा परिणाम काय होत चाललेला हे जर स्प्रेड झालं नाही तर मग खेड्यापाड्यातले सगळे लोक पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा आणखीन मोठ्या शहरामध्ये येतील. आणि मग त्यांना राहण्यासाठी घरं, त्यांना पिण्यासाठी पाणी, त्यांना प्रवासासाठी मग मोनोरेल, मेट्रो रेल, अमकं तमकं या सगळ्या सुविधा आपल्याला त्या ठिकाणी द्यायला लागतात. आणि म्हणून विकसित महाराष्ट्र आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला हा सगळा विकास हा विशिष्ट भागामध्ये होऊन चालणार नाही, तर त्याचा स्प्रेड त्या ठिकाणी झाला पाहिजे असं मी या ठिकाणी मांडतो. मी सभागृहाचा अधिक वेळ घेणार नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, शेलार साहेब, माझं जरा कोणतरी सिनियर लोकांनी ऐका, की आज महाराष्ट्रामध्ये जी साखर कारखानदारी आहे ती साखर कारखानदारी प्रचंड अडचणीमध्ये आहे. आपण मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काही हरकत नाही, आमचा पाठिंबा आहे, अभिनंदन सरकारचं, ते केलंच पाहिजे. या पायाभूत सुविधा केल्या पाहिजे, नवीन शहरं केली पाहिजे सगळे. माझी तर अशी सूचना आहे, परवा मुख्यमंत्री महोदयांनी बजेट मांडताना काही शहरांमध्ये डे अँड नाईट लँडिंगसाठी विमानाच्या धावपट्ट्या करायचं मान्य केलं. माझं तर म्हणणं जोपर्यंत या राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं डे अँड नाईट लँडिंगची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत त्या जिल्ह्यामध्ये उद्योजक किंवा उद्योग व्यवसाय वाढणार नाही. हां, मग तेच मांडणार मी आता पुढे. ते वर्तमानपत्र तुम्ही सांगितलं त्यांना चांगले वाचताय, आपण पण चांगले वाचताय, पण वास्तव वेगळंच आहे. अध्यक्ष महोदय, या राज्याच्या अर्थकारणामध्ये साखर उद्योगाची 55 ते 60 हजार कोटीची उलाढाल होते. साखर उद्योगाच्या मार्फत शासनाला जवळपास 8,000 कोटींचा महसूल दरवर्षी मिळतो. साखर उद्योगाशी निगडीत 50 लाख शेतकरी, 10 लाख तोडणी मजूर, 1.5 लाख
कायम व हंगामी आणि तात्पुरते कंत्राटी कामगार हे आणि यांची कुटुंब सगळ्यांची अवलंबून आहे. आत्ताचा सीझन जर पाहिला तर साखर उद्योगाच्या माध्यमातून या राज्यातल्या शेतकऱ्यांना 28,000 कोटी रुपये, ऊस तोडणी मजुरांना 10,000 कोटी रुपये, कामगारांना जवळपास 4,500 कोटी रुपये आणि इतर घटकांना देखील साखर उद्योगाच्या मार्फत हे सगळं प्राप्त होत आहे. 25-26 मध्ये ऊस गाळप हंगामामध्ये प्रतिकूल हवामान असल्यामुळं अधिकची आर्द्रता, उन्हाचा अभाव, ढगाळ वातावरण यामुळं गाळपासाठी आलेल्या ऊसाला फोर्स मॅच्युरिटी घेऊन जास्त प्रमाणामध्ये तुरे आले आणि याचा उत्पादकतेवर ऊसाचा परिणाम झाला. 12 ते 15% उत्पादकता घटली आहे. आज मितीला 1,010 लाख टन गाळप होऊन 95 लाख टन साखर उत्पादित झालेली आहे. आता या काही फॅक्ट्स मी मांडतोय, परंतु प्रश्न जे आहेत ते प्रश्न मी वेगळे मांडणार आहे याच्यामध्ये. साधारणपणाने हे साखर कारखाने 160 दिवस चालले तरच त्याला व्हायबिलिटी येते, पण यंदा कारखाने फक्त 99 किंवा 80-85 दिवसापेक्षा जास्त चाललेच नाहीत. काही ठिकाणी 95-99 पर्यंत आणि 150 दिवस तरी किमान साखर कारखाने चालले पाहिजेत, ही परिस्थिती आहे. आता हे अपेक्षित गाळप जे आहे ते 100 लाख टनानं महाराष्ट्राचं कमी झालेलं असल्यामुळं साखर उत्पादन सुद्धा कमी होईल आणि ही घट पाहिली तर आपण 100 लाख टनाच्या आतमध्येच राहू. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे त्याचा 3,300 कोटी रुपयाचा फटका हा साखर उद्योगास सहन करावा लागणार. मी जे आकडे सांगतोय ना हे माझ्या मनाचे नाही, त्याला सप्लिमेंटरी जे काही डॉक्युमेंट्स पाहिजेत ते डॉक्युमेंट्स पण मी सभागृहाच्या पटलावर ठेवायला तयार आहे. शेतकऱ्यांना जी FRP द्यावी लागते ही FRP केंद्र सरकार ठरवतं. आत्तापर्यंत 20,902 कोटी रुपये FRP देण्यात आली असून 4,315 कोटी रुपयाची FRP पेंडिंग आहे. शेतकऱ्यांना जे पैसे द्यायचे ते पैसे. आता राज्य सरकारकडून काय अपेक्षा आहेत तर हे अडचणीत असलेले कारखाने आणि सहकारी कारखाने म्हटलं की त्याच्यामध्ये एक वेगळ्या नजरेने बघायचा सगळ्यांचा दृष्टिकोन असतो, परंतु त्याच्यावर अवलंबून असलेली ग्रामीण व्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था, लोकांचं जीवन, इथं सरकारचा फार कमी पैसा इन्व्हेस्ट होतो, पण राज्य शासनाने या साखर कारखान्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तातडीनं काही पावलं उचलण्याची गरज आहे. पंजाब सरकारनं प्रति टन 685 रुपयाचं अनुदान पंजाबमधल्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे. कर्नाटक सरकारनं 50 रुपये प्रति टन अनुदान जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये सुद्धा तरतूद केलेली आहे. आपण ज्यावेळेला उद्योग विभागाची चर्चा करतो किंवा उद्योग विभागाचं बजेट पाहतो त्यावेळेला सहकारी साखर कारखाने किंवा खाजगी साखर कारखाने यांच्याकडून फारसं काही आपण त्यांना काही मदत केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून ज्या काही सूचना आहेत, एकतर रिवायवल ऑफ सॉफ्ट लोन स्कीम करायला पाहिजे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2003 मध्ये हे सगळे शुगर केनचे ॲरियर्स क्लिअर करण्यासाठी साखर कारखान्यांना मदत केली होती. कपॅसिटी वाढलेली आहे. दुष्काळ आता पुढच्या वर्षी अल निनो येणार आहे आणि दुष्काळ पडणार आहे असं तज्ज्ञांचं माहिती माननीय मुख्यमंत्र्यांनी परवा अर्थसंकल्पावर भाषण करताना दिली. आणि मी आपल्याला सांगतो
की जर आणखी 2-3 वर्ष आपण या सहकारी साखर कारखान्यांना क्रशिंगसाठी जर मदत केली नाही तर राज्यातले निम्मे साखर कारखाने पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये कायमचे बंद पडतील. ही राज्यातली खूप मोठी गंभीर समस्या आहे आणि याच्यासाठी रिवायवल स्कीम एक राज्य सरकारने केंद्र सरकारने हाती घेण्याची आवश्यकता आहे. आता हे डायरेक्ट सपोर्टचं मॉडेल आहे, परंतु या डायरेक्ट सपोर्टमध्ये जशी बाकीचे राज्य मदत करतायत तसं आपल्यासुद्धा सरकारनी त्या ठिकाणी केलं पाहिजे. केंद्र सरकारने 2014 मध्ये 2015 मध्ये आणि 2019 मध्ये वेगवेगळ्या स्कीम काढून या इंडस्ट्रीला मदत करण्याच्या संदर्भामध्ये मदत केली होती आणि त्याच्यामधून ही इंडस्ट्री पुढे चालू राहील. शेवटी शेतकऱ्यांचे पैसे नाही दिले, बँकेचं कर्ज नाही दिलं. आता ज्या वेळेला ऑक्टोबरचा सीझन सुरू होईल त्यावेळेला FRP दिली नाही म्हणून साखर आयुक्त नोटीस काढणार, केंद्र सरकार राज्य सरकारला सांगणार कारखाने देऊ शकणार नाहीत, बँक नवीन कर्ज देणार नाही. एका बाजूला ऊस कमी आहे, कपॅसिटी जास्त आहे, ओव्हरहेड खर्च वाढलेले आहेत आणि हे सगळं होत असताना आपल्या राज्यातली नवीन इंडस्ट्री आणत असताना आपल्या राज्यातली शेतकऱ्यांच्या मालकीची जी असणारी इंडस्ट्री आहे त्याला सरकारने एक मायेच्या नजरेनं त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो. या संदर्भातलं पत्र दिलेत ना, आम्ही ते मांडलं, पंजाबने दिलेत, कर्नाटकने दिलेले आहेत. आता याच्यासाठी नक्की हे कारखाने बंद पडणं किंवा आर्थिकदृष्ट्या अडचणीत येणं याची काय कारणं आहेत? तर साखरेची विक्रीची किंमत MSP हे केंद्र सरकार ठरवतं आणि हे ऊस कंट्रोल ऑर्डरच्या अंतर्गत म्हणजे FRP सरकार ठरवणार, ती शेतकऱ्यांना कारखान्यांना कंपल्सरी द्यावी लागणार. साखर विक्रीची MSP ठरवल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये बँका सुद्धा कर्ज देताना सरकारने घालून दिलेली MSP आधारित धरून त्याच्यावर कर्ज कारखान्यांना देतात आणि त्याच्यामध्ये कारखान्यांना FRP देण्यासाठी बाहेरचं कर्ज काढून त्याच्यामध्ये आपल्याला हे करतात. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की जरी हा केंद्राचा विषय जरी असला तरी आजची जी MSP आहे ती MSP साधारणतः 41 रुपये पर किलोग्रॅमपर्यंत वाढणं गरजेचं आहे, तरच या साखर कारखान्यांची व्हायबिलिटी त्या ठिकाणी राहील. साखर कारखाने फायद्यात राहत नाहीत. नुसतं ऊस गाळप केलं आणि साखर केली तर चालू शकत नाहीत. देशमुख साहेब बसलेले आहेत, अनेक सन्माननीय सदस्य या सभागृहातले साखर कारखानदाराशी रिलेटेड असतील, परंतु आता याच्यामध्ये MSP वाढली पाहिजे. केंद्र सरकारने इथेनॉलची पॉलिसी आणली. गडकरी साहेबांनी जाहीर केलं की आम्ही पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल टाकणार. केंद्राने स्कीम काढली, तुम्ही कर्ज काढा, आम्ही त्याचं व्याज भरू 5 वर्ष. कारखान्यांनी कर्ज काढले, प्लांट उभे केले, परंतु प्लांट उभे केल्याच्या नंतर तयार झालेलं जे इथेनॉल आहे ते इथेनॉल या ऑइल कंपनीच्या बरोबर करार झालेला आहे केंद्राच्या साक्षीनं की त्यांनी किती इथेनॉल प्रत्येक कारखान्याकडून घ्यायचं त्याच्या संदर्भामध्ये ते काढतात. आज गंमत अशी झाली आहे की एका बाजूला साखर कारखानदारांना सांगण्यात आलं की तुम्ही इथेनॉल तयार करा आणि दुसऱ्या बाजूला ऊसाच्या
रसापासून किंवा ऊसाच्या प्रॉडक्टपासून तयार होणारं इथेनॉल, आणि आता केंद्र सरकारने मध्ये असा निर्णय केला की हे ऊसाचं इथेनॉल घेण्यापेक्षा अन्नधान्यापासून तयार झालेलं इथेनॉल घ्यायचं आणि 70% कोटा या अन्नधान्यापासून तयार झालेल्या इथेनॉलला दिला आणि राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किंवा कारखान्यांना फक्त 30% त्या ठिकाणी कोटा दिला. आज त्याचा परिणाम इथेनॉल तयार आहे, आपण एक्सपोर्ट करू शकत नाही, युद्ध चाललंय, वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्यात. एका बाजूला शेतकऱ्यांचा शेतमाल अडकलेला आहे, कारखान्यांची साखर अडकलेली आहे, देशामध्ये जे उत्पादन होतंय ते सगळं आपल्या देशामध्ये कंझ्युम होत नाही. आणि म्हणून हे जे इथेनॉलमध्ये जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये गेल्या 2-3 दिवसात काहीतरी डेव्हलपमेंट झालेली आहे. आता पेट्रोलचा सप्लाय किंवा या ऑइलचा सप्लाय बाहेरून देशातून होणार नसल्यामुळं पुन्हा एकदा मी नॅशनल फेडरेशनशी बोललो. मी पण नॅशनल फेडरेशनचा अध्यक्ष होतो काही वर्ष, आणि त्याच्यामधून आता हे जे प्रश्न तयार झालेले आहेत हे त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी लक्षामध्ये घेऊन राज्य सरकारने याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे, कायमस्वरूपी पॉलिसी ठरवली पाहिजे. आजचा जो कारखानदारीच्या समोर लिक्विडिटीचा क्रंच आहे तो त्याच्यामधून काढला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊस तोडायला जे मराठवाड्यातून किंवा अन्य भागातून जे मजूर येतात त्या मजुरांचं मोठ्या प्रमाणामध्ये मायग्रेशन ज्या वेळेला होतं आहे त्यावेळेला त्यांना आम्ही चांगल्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी देऊ शकत नाही. आणि म्हणून हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक असलेला हा महाराष्ट्रातला व्यवसाय हा जर अडचणीत आला तर कदाचित राजकीय लोकांना काही त्याचा परिणाम होईल, नाही होईल तो होईल, पण आज ज्या उद्योगातून राज्याला 8,000 कोटीचं उत्पन्न मिळतंय वर्षाला, ते 8,000 कोटीचं GSTचं उत्पन्न राज्य सरकारला भविष्यात मिळालं नाही तर त्याचासुद्धा गंभीर आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम या ठिकाणी होईल. त्यामुळं राज्य सरकारने पुढाकार घेऊन इथेनॉलची विल्हेवाट कशी लावायची. अरे बाबांनो, विधानसभेचं सभागृह आहे, गप्पा मारायचं नाही ताई. उभं राहून कसे मंत्री आणि आमदार बोलतात. हो ना. तर याच्यामध्ये FRP 4 वेळा वाढली, पण इथेनॉलची प्राईस काही म्हणजे साखरेची किंमत काही वाढली नाही. इथेनॉल केंद्र सरकारने करायला सांगितलं, कारखान्यांनी केलं, आज ते पडून राहिलं आहे, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आणि वीज निर्मितीचे प्रकल्पसुद्धा ज्याला आपण ग्रीन एनर्जी म्हणतो ते वीज निर्मितीचे प्रकल्पसुद्धा कारखान्यांनी कर्ज काढून केले. परंतु आज मला माहीत नाही, पूर्वी या सगळ्या साखर कारखान्यांनी निर्माण केलेली वीज आपण डिस्कॉमला देत होतो, त्याचे पैसे 15 दिवसात मिळत होते. आता 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतो आहे. वीज एक्सपोर्ट करून देखील त्याचे पैसे मिळत नाहीत. त्याच्यामुळं पुन्हा एकदा साखर कारखानदारीच्या समोर एक लिक्विडिटी क्रंच त्या ठिकाणी तयार होतं आहे. याच्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मदत सरकारने करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी आपण पुढे जाण्याची आवश्यकता आहे. मी आणखीन फार लांबवणार नाही, पण कामगार कायद्याच्या संदर्भामध्ये उल्लेख झाला. पूर्वी कामगार कायदे होते ते सगळे कायदे हे वर्कर्सच्या बाजूने होते.
कामगारांच्या बाजूने होते. पण काही वर्षापूर्वी केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि ते सगळे कामगार कायदे रिपील केले आणि 4 संहिता त्यांनी तयार केल्या. मी काही दिवस कामगार विभागाचाही मंत्री होतो. त्यावेळेला मी पण त्याच्यामध्ये थोडं लक्ष घातलं होतं. आता याच्यामध्ये मी फार डिटेलमध्ये जाणार नाही, कारण हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. मी फक्त एवढंच सांगतो की यापूर्वीच्या कायद्यानुसार 100पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कर्मचाऱ्यांची कपात करणं किंवा कंपनी बंद करणं यासाठी सरकारची परवानगी आवश्यक होती. आता ही मर्यादा 100वरून 300 आणली आहे. याचा अर्थ ज्या कारखान्यामध्ये 299 लोक असतील त्यांना बंद करायला किंवा त्याच्यामध्ये कर्मचारी कपात करायला राज्य सरकारच्या परवानगीची आता आवश्यकता नाही. पूर्वी संप करण्यासाठी 15 दिवसाच्या नोटीसचा कालावधी होता. आता नव्या कायद्यानुसार 60 दिवस आधी नोटीस द्यावी लागणार आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मी पुन्हा एकदा या गोष्टींच्याकडे लक्ष वेधू इच्छितो आणि त्याच्यामध्ये मग राज्याची आरोग्य व्यवस्था, राज्याची शिक्षण व्यवस्था, राज्यातलं कुपोषण, या सगळ्या गोष्टींचा विचार एकत्रित करून आपण पुढं गेलो नाही. फक्त शहरं आणि शहरांच्या भोवती पायाभूत सुविधा निर्माण करत राहील ते गरज आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे, त्याला कोणाचा विरोध नाही, सरकारचं अभिनंदन त्याच्याबद्दल. पण ह्या सगळ्या ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे लक्ष देणं हे सरकारने फार आवश्यक आहे, असं माझं त्याच्याबद्दलचं मत आहे. आणि म्हणून मी या सगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी राज्य साखर संघ, राष्ट्रीय साखर कारखाना संघ यांचे सगळे आम्ही सहकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ मागितलेली आहे. त्याच्यावर एक बैठक होणं आवश्यक आहे. शेवटी आपल्याला म्हणजे बाकीची राज्य जे दरडोई उत्पन्नामध्ये काही राज्य आपल्या पुढे आहेत, आपण 5व्या नंबरला आहे. बाकीचे राज्य या इंडस्ट्रीला मदत करतात, आपलं राज्य करतं मदत, नाही असं नाही. पण वेळेत जर मदत झाली तरच संकट कमी होईल, नाहीतर संकट आणखी वाढत जाईल. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आपण तातडीनं या विषयाच्या संदर्भामध्ये लक्ष घालून एक बैठक बोलून हे प्रश्न समजावून घेऊन, पाहिजे तर आमची ही पण तयार आहे की आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांचा वेळ घेण्यापूर्वी वित्त सचिव असतील, नियोजन सचिव असतील, सहकार सचिव असतील, त्यांच्यासमोर बसून एक त्याच्यामधली भूमिका मांडू. त्यांनी जरूर त्याचा अभ्यास केला पाहिजे. सहकार मंत्र्यांशी याच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी ठोस उत्तर या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी आलं पाहिजे किंवा नंतर एखादी बैठक घ्या, हरकत नाही. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी तशा बाकीच्या स्कीम्स आता बावनकुळे साहेबांनी महसूल विभागामध्ये जशा एक नवीन कल्पना मांडून त्याच्यामधून कारभार सुरळीत करण्याच्या संदर्भातली जी भूमिका घेतलेली आहे, अशीच भूमिका हे सहकारी कारखानेच बंद पडतील असं नाही, खाजगी साखर कारखानेसुद्धा बंद पडतील. आणि मग पुन्हा बँकांचं कर्ज थकलं, मग बँका अडचणीत येणार, कारखाने अडचणीत येणार, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येणार, ग्रामीण व्यवस्था अडचणीत येणार, तोडणी आणि वाहतूक करणारा मजूर अडचणीमध्ये येणार. आणि एक प्रकारचं संकट जर येणार असेल, यावर्षी साखर कमी म्हणजे ऊस कमी उपलब्ध झाला तर कारखाने जर पूर्ण कपॅसिटीने चालू शकले नाही आणि त्यांना सरकारने जर मदत केली नाही तर त्याच्यातून निश्चित प्रकारे राज्याच्या समोर एक नवीन संकट त्या ठिकाणी येऊ शकतं. हे मला या चर्चेच्या निमित्तानं सभागृहामध्ये पण मांडायचं होतं आणि या सभागृहाच्या माध्यमातून ज्या कन्सर्न अथॉरिटीज आहेत, त्याच्या यंत्रणा आहेत, त्यांच्या पण लक्षामध्ये आणून द्यायचं
राज्य मंत्रिमंडळाच्या सुद्धा लक्षामध्ये आणून द्यायचं अशी माझी याच्या पाठीमागची भूमिका होती. म्हणून मी बजेटच्या बाकीच्या तरतुदीवर जास्त न बोलता या विषयाच्या संदर्भामध्ये विस्ताराने मांडणी केलेली आहे. माझ्या मते हा काही एकट्याचा प्रश्न नाही. आता मी पण एक सहकारी साखर कारखाना चालवतो. आमच्या कारखान्याची परिस्थिती बरी होती. आम्ही 100% FRP देऊन झालेली आहे. आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. पण आज राज्यात अनेक कारखाने असे आहेत की FRP देऊ शकलेले नाहीत, चालू शकत नाहीत, शॉर्ट मार्जिनमध्ये गेलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे एवढंच मी मानतो. पुन्हा एकदा एक चांगला अर्थसंकल्प दिल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.